बातमी नाशिकची. नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत. नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात पोहोचलेत. वैद्यकीय अहवालाची प्रत घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही वैद्यकीय अहवालाची प्रत आता तपासली जाईल. थेट लीलावती रुग्णालयातली ही दृश्य आपण पाहतोय. कोकाड्यांच्या अटकेसंदर्भातल्या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते. काल पोलिसांनी 2 डॉक्टरांचे जबाबही नोंदवले. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे. भूषण, नाशिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. वैद्यकीय अहवालाची प्रत तपासली जाणार आहे. नक्कीच लागवी साधारण 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे साधारण बुधवारपासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि एकंदर त्यांना सुरुवातीला उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि त्यानंतर आज त्यांची एंजिओग्राफी होणार अशा प्रकारे देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांचा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकीकडे न्यायालयामध्ये त्यांची सुनावणी पार पडणार आहे, दुसरीकडे नाशिक पोलीस हे अगदी मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आता सुद्धा अगदी थोड्या वेळापूर्वी नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. त्यांची सध्या एकंदर जे डॉक्टर आहेत लीलावती रुग्णालयाचे त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे. एकंदर या संपूर्ण चौकशीमध्ये कोकाटे नेमके कोणते उपचार केले जाणार आहेत, कोकाटेंना नेमका कोणता आजार आहे किंवा कोकाटे यांची सध्या एंजिओग्राफी केली जाणार, त्या एंजिओग्राफीचा रिपोर्ट नेमका काय येणार आहे, सध्या सगळ्या संदर्भ प्रश्नांची सध्या उत्तर हे आहेत ती नाशिक पोलीस घेणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. न्यायालयामध्ये नेमकी सुनावणी काय पार पडते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र दुसरीकडे कुठेतरी कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफीचं झाली, तर एंजिओग्राफी नंतर त्याचा जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टमध्ये नेमकं त्यांना एंजिओप्लास्टी करावी लागते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे. कुठेतरी न्यायालयाच्या सुनावणीवरती हा संपूर्ण रिपोर्ट अवलंबून आहे का असा सुद्धा सध्या सवाल निर्माण होत आहे. कारण ज्या प्रकारे नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्यामुळे कुठेतरी कोकाटे हे वेळकाढूपणा करत आहेत अशा प्रकारे देखील सध्या सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अगदी थोड्या वेळापूर्वी जे नाशिक पोलीस आहेत ते सुद्धा इथं रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. एकंदर सध्या चौकशी जी आहे ती सध्या सुरू होत असलेली पाहायला मिळत आहे आणि एकंदर त्याचा जो मेडिकल अहवाल आहे तो सध्या पोलीस घेत आहेत आणि एकंदर या संपूर्ण गोष्टी माहिती सध्या पोलीस घेताना पाहायला मिळत आहे. लागवी निश्चित. भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.